आजच्या प्रयोगाचे नाव आहे मॉडेल ऑफ टीथ, म्हणजेच मानवी दातांची रचना कशी असते आणि वेगवेगळ्या दातांचे काय कार्य असते ते आपण या किटद्वारे बघणार आहोत. मी माय सायन्स लॅबतर्फे गौरी. जाणून घेऊया दातांचे प्रकार आणि त्याचे कार्य. तर सर्वात आधी म्हणजे वरती आणि खाली चार चार दात असते, त्याला आपण इन्सिजर्स म्हणतो. त्यानंतर त्याच्या बाजूला दोन दाते वरती आणि दोन खाली, याला केनाइन्स. त्यानंतर चार दाते वरती आणि चार दात खाली, त्याला प्रीमोलर्स. आणि त्यानंतरचे सहा दात म्हणजे तीन दात दोन्ही बाजूला, त्याला आपण मोलर्स म्हणतो. चला तर बघूया या प्रयोगासाठी लागणारे साहित्य. ते म्हणजे जबड्याच्या आकाराचे बेडशीट, 2 मेटल रॉड जे बेंट असणार आहे, आणि 2 रंगाचा क्ले, एक व्हाईट आणि एक पिंक. चला तर आता प्रयोगाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण बेडशीट्स घ्यायच्या, त्यानंतर यातला क्ले काढून घेऊ. सर्वात आधी पिंक क्ले घ्यायचा आणि पिंक क्लेनी आपण आधी जबडा बनवून घेऊया याचा. इथे दिलेल्या जे जाळीदार स्ट्रक्चर आहे व्हाईट कलरचा, बस याला कव्हर करत जायचं, म्हणजे आपल्याला जबड्याचा शेप येऊन जाईल. सेम अशाच प्रकारे दुसरा भाग. तर दातांच्या साच्याला असलेला खालचा आणि वरचा जबडा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आता व्हाईट कलरच्या क्लेनी दातांचे आकार बनवून घेऊ. सर्वात आधी आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, ज्याला आपण नंतर दाताचा आकार देऊ. सर्वात आधी आपण समोरचे 4 इन्सिजर्स दात बनवू. ते थोडे टोकदार असतात आणि चारही एकसारख्या आकाराचे असते. अशाच प्रकारे बाकी सर्व दात बनवून घेऊ. आता हे मोलर्स या प्रकारे लावून घेतले. तर अशा प्रकारे आपला एक भाग तयार झालेला आहे. सेम अशाच प्रकारे आपल्याला हा दुसरा साइड पण तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहे. आता आपण याला या मेटल रॉडच्या साहाय्याने अटॅच करून घेऊ. याला दोन्ही एका समोर एक ठेवायचे आणि इथे अशा प्रकारे याला अटॅच करायचे. आणि हे झालं आपलं मॉडेल ऑफ टीथ अशा प्रकारे. चला तर आता बघूया या दातांचे कार्य आणि याचे उपयोग. तर सर्वात आधी आपण बघू हे समोर असलेले 4 दात, त्याला इन्सिजर्स म्हणतो. त्यानंतर त्याच्या बाजूला असणारे हे एक आणि हे एक जे टोकदार दिसते, त्याला आपण केनाइन्स म्हणतो. त्याच्या बाजूला परत 4 म्हणजे 2 या बाजूला आणि 2 या बाजूला, याला आपण प्रीमोलर्स म्हणतो. आणि त्यानंतरचे 6 दात म्हणजे 3 या बाजूला आणि 3 या बाजूला, त्याला आपण मोलर्स म्हणतो, म्हणजे मूळ दात. सेम हे वरच्या भागाने पण असेच असतात. तर आता बघूया इन्सिजरचं कार्य काय असते. इन्सिजर हे आपण जे खातो अन्न, त्याला तोडण्यात मदत करते. त्यानंतर त्याच्या बाजूचे जे केनाइन्स आहे, त्याला जे आपण खातोय त्याला पकड म्हणजे मजबूत असते, म्हणजे ते आपल्याला परत तोडण्यातच मदत होते. त्यानंतर प्रीमोलर्स आणि मोलर्स, ज्याच्या मदतीने आपण अन्न एकदम बारीक क्रश करून सहज गिळण्याजोगे तयार करतो, त्यासाठी प्रीमोलर्स आणि मोलर्सचा उपयोग होतो. चला तर बघूया आता या मॉडेलचे उपयोग. याचे उपयोग आपण शाळेमध्ये मुलांना मानवी दातांची रचना कशी असते
ते दाखवण्यासाठी करू शकतो किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये दंतचिकित्सांना या मॉडेलच्या नुसार त्यांना पण मानवी दातांची रचना कशी असते आणि त्यावर अभ्यास करायसाठी उपयोग करू शकतो. या प्रयोगासंदर्भात काही प्रश्न असल्यास स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकता.